नमस्कार, सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवासाची आगली वेगळी साबुदाणा खिचडी. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पहिलेच साबुदाणा भिजवून घेतलेले आहेत. तर कसे भिजवायचे ते आज आपण इथे मी दाखवलं नाही आहे. तर इथे साबुदाणा भिजवताना साबुदाणे इथे मी 1 वाटी घेतलेले आहेत. तर साबुदाणा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर साबुदाणा बुडेल एवढेच वरती पाणी ठेवायचं आहे. त्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं नाही, नाहीतर साबुदाण्याची खिचडी चिवट होते किंवा त्याचा लगदा होतो. तर इथे पाहताय छान असे साबुदाणे सुटसुटीत आपले आहेत. तर लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी बटाटा घेतला आहे, 1 बटाटा घेतला आहे. तर बटाट्याची साल न काढता बटाटा किसून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खिचडी बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की या पद्धतीने तुम्ही खिचडी बनवून पहा. अप्रतिम चवीला होते. तर इथे बटाटा किसून घेतल्यानंतर इथे पाणी घालून घेतलं आहे, कारण त्यातलं जे स्टार्च असतं ते निघून जाण्यासाठी 1 ते 2 पाण्याने बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा. एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल घालून घेते. तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चम्मच जिरे घालून घेणार आहे. जिरे छान फुलले की 3 हिरवी मिरची तिखटवाली घालायची. त्याने खिचडीला चव खूप छान येते. छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. आता यामध्ये बटाट्याचा किस घालून घ्यायचा. बटाट्याच्या किसने खिचडीला अप्रतिम चव येते. व्यवस्थित असं हे तेलावरती परतून घ्यायचं. परतल्यानंतर 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं. तर परतल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेते. तर शेंगदाणे भाजून घ्यायचे मंद आचेवरती आणि मिक्सरमधून इथे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. भिजवलेले साबुदाणा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर 1 चम्मच इथे मी साखर घालून घेणार आहे. तुम्ही साखर स्किप केलात तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे मी सर्व हे साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घेते. चवीला तर ही खिचडी भन्नाट लागते. एकदा नक्की माझ्या पद्धतीने साबुदाण्याची ही खिचडी बनवून पहा. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा. त्याने खिचडी चटपटीत अशी आपली तयार होते. तर हे व्यवस्थित असं परतला एकजीव करून घेते. आता एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे. झाकण काढून घेतलं 2 ते 3 मिनटानंतर आणि इथे आपली खिचडी छान अशी तयार झालेली आहे. खरंच ही खिचडी मस्त लागते. जर तुम्ही बटाटा किसून खिचडी बनवली नसेल तर एकदा नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा. अप्रतिम चवीची होते ही खिचडी. अजिबात या खिचडीचा लगदा होत नाही. छान अशी सुटसुटीत तयार होते खिचडी. तर ही खिचडी तुम्ही उपवासाला बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की खिचडी कशी झाली ती. तर इथे मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले. थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर. आणि इथे आपली छान अशी खिचडी तयार झालेली आहे. तर रेसिपी माझी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.